मग ओबीसी जर DNA आहे तर आदरणीय हाके सर ओबीसी समाजाचं काम करतात, सर्व समाजाला घेऊन चालायचं काम करतात. तर त्या ठिकाणी निश्चित त्यांनी हाके सरांना उमेदवारी द्यायला पाहिजे अशी आमची एक ओबीसी कार्यकर्ता म्हणून आहे. इकडे प्रीतम मुंडे यांच्या देखील नावात चर्चा आहे, हाके साहेबांच्या. दोनहीपैकी तुम्ही कोणाला पसंती द्याल? लक्ष्मण हाके सरांना. ते कोणत्याच पदावर नसताना जर ते समाजासाठी एवढं झटत असते तर ते त्यांना जर एक संविधानिक पद भेटलं, राज्यसभेची खासदारकी भेटली तर ते अजून ताकदीनं आमच्या ओबीसी बांधवासाठी लढू शकतात. मंडळी नमस्कार, कवरेज.comच्या या व्हिडिओमध्ये मी आनंद तुमचं स्वागत करतो. राज्यसभेच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्र राज्यामध्ये 7 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. यामध्ये महायुती 6 जागांवर जो निवडणुकीसाठी आहे तो विजयाचा दावा करत आहे. यामध्ये ज्या 6 जागा महायुतीच्या वाटेला आहेत यामध्ये या 6पैकी 1 जागेवर लक्ष्मण हाके यांना उमेदवारी द्यावी अशी सोशल मीडियावर चर्चा आपल्याला पाहायला मिळाली होती. वेळोवेळी मागणी देखील करण्यात येत होती आणि बीडमध्ये आता ओबीसी संघर्ष समितीचे जे पदाधिकारी आहेत ते या ठिकाणी हीच मागणी घेऊन आलेले आहेत. बलबीम बारगाजे माझ्यासोबत आहेत. नेमकं तुमची मागणी काय आहे सविस्तर सांगा. मागणी हीच आहे की सध्या महाराष्ट्रामध्ये महायुती सरकार आहे आणि या सरकारला या ठिकाणी 7 जागा भेटतात. तर आदरणीय ओबीसीचे नेते प्राध्यापक हाके सर हे गेल्या अनेक वर्षापासून ओबीसीच्या आरक्षण असेल, ओबीसी समाजावर होणारा अन्याय असेल त्याच्याबरोबर वाचा फोडतात आणि आदरणीय हाके सरांनी जे काम करण्याची पद्धत हाके सरांची आहे ती ओबीसी समाजासाठी म्हणजे एक पॉझिटिव्ह पद्धत आहे त्यांची काम करण्याची. तर त्याच्यामुळं त्या ठिकाणी हाके सरांना उमेदवारी देण्यात यायला पाहिजे. कारण की महायुतीलाच का, कारण महायुती सरकार काय म्हणते ओबीसी आमचा DNA आहे. मग ओबीसी जर DNA आहे तर आदरणीय हाके सर ओबीसी समाजाचं काम करतात, सर्व समाजाला घेऊन चालायचं काम करतात. तर त्या ठिकाणी निश्चित त्यांनी हाके सरांना उमेदवारी द्यायला पाहिजे अशी आमची एक ओबीसी कार्यकर्ता म्हणून आहे. आता हे बघा, आता काय असते, जो व्यक्ती चांगलं काम करतो त्याच्यावर तर लोक बोलणारच ना, कारण की चांगलं जे ठिकाणी काम होतं त्या ठिकाणी 4 लोक तुम्हाला बोलणारच येतं. पण आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा सर्वच महायुती घटकपक्ष सर्वच प्रमुख लोक असतील किंवा ते बघतात महाराष्ट्रामध्ये एक सलोखा टिकण्याचं काम त्या ठिकाणी हाके सरांनी केलं. ज्या ज्या ठिकाणी अन्याय वाडी वस्त्यावरती स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबाच्या नंतर वाडी वस्त्यावरती प्रत्येक तांड्यावरती पोहोचण्याचं काम हाके सरांनी केलं. हाके सरांनी पायाला भिंगरी बांधून या महाराष्ट्रामध्ये दौरा केला. प्रत्येक शेवटच्या घटकापर्यंत हाके साहेब पोहोचले आणि हाके साहेब एक अभ्यास व्यक्तिमत्व आहे. ओबीसी समाजाचा त्यांना खूप मोठा अभ्यास आहे. सर्वसामान्य कुटुंबातले व्यक्तिमत्व आहे. धनगर समाजातील मेंढपाळाचा मुलगा आहे आणि याला जर संधी जर दिली तर नक्कीच त्या ठिकाणी राज्यसभेवर गेल्यानंतर गोरगरीब ओबीसी समाजाची बाजू मांडू शकतात. त्याच्यामुळे ही मागणी आहे आमची. बरं, तुम्ही ओबीसीतून म्हणताय, ओबीसीमधीलच प्रीतम मुंडे यांच्या देखील नावात चर्चा आहे. 10 वर्षी बीड जिल्ह्याचं नेतृत्व त्यांनी केलेलं आहे. या दोघांमध्ये जर द्यायचं झाली राज्यसभेत उमेदवारी कोणाला द्यायला पाहिजे? नाही, प्रीतमताईंचं काम छान आहे. प्रीतमताई पक्षातील सिनियर नेते आहेत. त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या 10 वर्षे आपल्या जिल्ह्याच्या खासदार होत्या आणि त्यांचं अतिउत्तम काम आहे. त्यांना दिलं तर त्यांचं स्वागतच आहे ना, असं काही नाही, त्यांचं बी स्वागतच आहे. त्याच्यामुळं या ठिकाणी आदरणीय हाके सरांचा जो विषय आहे, हाके सरांची भूमिका एक ओबीसी समाजाची भूमिका म्हणून त्या ठिकाणी काम करतात आणि आदरणीय ताई ह्या सर्व समाजाला घेऊन आणि भारतीय जनता पार्टीच्या आहेत. आता शेवटी निर्णय पक्षाचा असतो, हे कार्यकर्त्याचं काय बोलणं योग्य नाही, पण त्या ठिकाणी न्याय दिला पाहिजे. कारण की जी सरांची भूमिका आहे काम करण्याची, जी सर आत्तापर्यंत जी वाडी वस्त्यावरती सर्वसामान्य लोकात जाऊन जी भूमिका मांडतात आणि सरांना या गोष्टीचा अभ्यास आहे आणि एक अनुभव व्यक्तिमत्व आहे. त्याच्यामुळं आम्हासारखं सर्वसामान्य कार्यकर्त्यांना, एक ओबीसी समाजामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना वाटतं की त्या ठिकाणी जर सरांना ती जर संधी जर दिली तर निश्चितच या महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाजाला कुठंतरी थोडाफार न्यायाची भूमिका त्या राज्यसभेमध्ये मांडतील आणि त्या ठिकाणी त्यांची ती भूमिका स्पष्ट होईल असं आम्हाला त्या ठिकाणी वाटतं. बरं, माझा तुम्हाला एक दुसरा प्रश्न आहे. लक्ष्मण हाकेंच्या उमेदवारीची मागणी करताय, परंतु एकीकडे मनोज जरांगे पाटलांनी 2 दिवसापूर्वीच एक सांगितलं की भाजप सरकार 2029ला पाडू. लक्ष्मण हाकेंना भाजपाकडून उमेदवार दिल्यावर मराठा समाज विरोधात जाईल भाजपाच्या? नाही, जरांगे मागं थोडंच मराठा समाज पूर्ण भारतीय जनता पार्टीमध्ये मराठा समाजाची चांगली बी नेते आहेत ना, त्याच्यामुळं तसं काही नाही समजा. परंतु आमची अशी मागणी की त्यांना जर राज्यसभेवर घेतलं तर आज लक्ष्मण हाके सर हे सुसंस्कृत आणि कायद्याची भाषा बोलून आज त्यांनी महाराष्ट्रभर फिरून आज एक ओबीसी समाज, मायक्रो ओबीसी असन, धनगर असन, वंजारी असन, माळी, सिली, तिली, तांबोळी, भील, पारधी यांच्या मनामध्ये जो आत्मविश्वास निर्माण केला आहे तो आत्तापर्यंत कुणी केलेला नव्हता ओबीसी समाजामध्ये. ज्या वेळेस ओबीसी समाजावर अन्याय झाला, त्यांच्या सामाजिक न्यायाची बाजू असन, त्यांच्या आरक्षणाची बाजू असन,
त्यांच्या शिक्षणासाठीच्या शिष्यवृत्तीच्या बाजू असेल याच्यासाठी त्यांनी सातत्यानं लढा उभा केला आणि त्यांना न्याय मिळवून देण्याची भाषा केली. जर ते कोणत्याच पदावर नसताना जर ते समाजासाठी एवढं झटत असतील तर ते त्यांना जर एक संविधानिक पद भेटलं, राज्यसभेची खासदारकी भेटली तर ते अजून ताकदीनं आमच्या ओबीसी बांधवासाठी लढू शकतील असं आम्हाला वाटतं. आणि तसा विचार जर केला तर स्वर्गवासी गोपीनाथ मुंडे साहेबांच्या नंतर आज महाराष्ट्रभर जर वाड्यातोड्यावर कोणाचा संपर्क असेल, वाडे असू वस्ती असू, आज महाराष्ट्रभर, मी नुसत्या बीड जिल्ह्याचं म्हणत नाही, बीड जिल्ह्यामध्ये त्यांचा संपर्क आहेच, परंतु मारलोहा कांदार असन, नांदेड असन, परभणी असन, जालना असन, तिकडं कळमनुरी असन, अशा अनेक जिल्ह्यामध्ये त्यांचा मोठा वाडी वस्तीपर्यंत मोठा संपर्क आहे, त्यांना मोठं ज्ञान आहे. आणि जर त्यांना ओबीसीमधून भाजपाने जर राज्यसभेत संधी दिली तर आमच्या ओबीसी समाजाचं 18 पगड जातीची भाषा ते कणखरपणे बोलतील एवढी आम्हाला अपेक्षा आहे. बरं, आता दुसरीकडे सोशल मीडियावर जर बघायला गेलं तर चर्चा आहे की लक्ष्मण हाकेंना ओबीसी आरक्षण बचावाचं काही नव्हतं, त्यांना राजकारणातच प्रवेश करायचा होता. या उमेदवारीच्या चर्चेनंतर सोशल मीडियावर त्याचे पडसाद उमटताना दिसतात. नाही, तसं काय नाही. सामाजिक चळवळ हे ते पहिल्यापासून मागासवर्ग आयोगावर त्यांनी काम केलेलं आहे ओबीसी समाजासाठी, परंतु त्यांचा राजकारणात येण्याची त्यांची म्हणजे अशी भूमिका नाही असं कोणाला वाटत नाही, परंतु त्यांना एक ताकदीनं काम करता यावं यासाठी आमची मागणी आहे. त्यांनी सोबत बोलणं झालं की नाही, या बाबतीत त्यासोबत बोलणं झालं नाही, पण आम्ही आज आमच्या मीडियाद्वारे सरकारला, या महायुती सरकारच्या मुख्यमंत्री माननीय सन्माननीय देवाभाऊ फडणवीस यांना, जर तुम्हाला आम्हाला खरा न्याय ओबीसीला द्यायचा असेल तर आमच्या खरी ओबीसीची भाषा बोलणार अशी ओबीसीचे नेते अनेक आहेत. त्या भारतीय जनता पार्टीत बी भरपूर आहेत ओबीसीचे नेते, 18 पगड जातीचे नेते आहेत, पण ती आमची भाषा बोलणारा माणूस, आमच्या 18 पगड जातीची भाषा बोलणारा माणूस, वंजारी समाजाची भाषा असेल, धनगर समाजाची असेल, माळी समाजाची असेल, तेली, तांबोळी, भील, पारधी, मायक्रो ओबीसीची भाषा बोलणारा एकटाच लक्ष्मण हाके एवढं आम्हाला वाटतं. बरं, दुसरीकडे प्रीतम मुंडे यांच्या देखील नावात चर्चा आहे. हाके साहेबांच्या दोनहीपैकी तुम्ही कोणाला पसंती द्याल? लक्ष्मण हाके सरांना. काय कारण ते आज गेली 2-3 वर्ष झाले ते स्वतःच्या घरात सुद्धा राहत नाहीत. ते 3 वर्ष झालं महाराष्ट्रभर भ्रमण करीत फिरत आहेत. ते कधी नांदेडला गेले तर तिकडे 4-4 दिवस मुक्काम करतात, जालन्याला गेले तिकडे 3-3, 4-4 दिवस मुक्काम करतात. आज वाडी असू, वस्ती असू, तांडा असू, एखादी 10 घराची वस्ती असली तर तिथे जाऊन सामाजिक प्रबोधन करतात, समाजाला समजून सांगतात, समाजाच्या न्याय हक्काविषयी त्यांना जागृत करतात. ओबीसीला जागा होणं आणि त्यांचे हक्क आणि अधिकार पटवून देण्याची भाषा ते गेल्या कित्येक दिवसापासून करीत आहेत. त्यामुळं आम्हाला त्यांना राज्यसभेवर घेण्याची आमची मागणी. बरं, माझा तुम्हाला एक दुसरा प्रश्न आहे. आता येणाऱ्या काळात बीडची जिल्हा परिषद बाकी आहे, बऱ्याचशा जिल्हा परिषद निवडणुका बाकी आहेत. लक्ष्मण हाकेंना भाजपाने राज्यसभेची उमेदवारी दिल्यावर मराठा मतांचा काही परिणाम होईल का भाजपाला पडण्यासाठी? नाही, मराठा मताचा परिणाम व्हायचा काहीच नाही. बीड जिल्हा मुळातच हा ओबीसी बहुबल जिल्हा आहे आणि नाही बीड ना इतरही निवडणूक इतर महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्याचा परिणाम होणार नाही काही. उलट जर त्यांना जर राज्यसभेची उमेदवारी दिली तर महाराष्ट्रामध्ये बहुसंख्य जिल्हा परिषद ह्या BJPच्या ताब्यात येतील. आणि हाके सर हे काय आहेत, आयोगावर काम केलेले माणसं आहेत, पूर्ण 18 पगड जातीची आणि महाराष्ट्रातल्या 450 जातीची त्यांना जाण आहे. त्या समाजाचा खोलवर अभ्यास आहे त्यांचा. आणि हे 450 जातीला जर न्याय मिळून द्यायचा असेल तर हाके सर सभागृहात असा एक माणूस असणं आवश्यक आहे. आणि हे ज्या समाजावर मायक्रो ओबीसी असेल कोणी असेल तर ह्याला जर न्याय मिळून द्यायचा असेल तर सभागृहामध्ये अशा माणसाची नितांत गरज आहे. आणि हाके सरला आम्ही एक मागणी करायचं एक मुख्य कारण असं आहे की ज्यावेळेस ओबीसी अडचणीत होता, महाराष्ट्रामध्ये ओबीसी बाहेर पडत नव्हता, आज हाके सरांनी पूर्ण महाराष्ट्रभर फिरून प्रबोधन केलं, ओबीसीला एक आत्मसन्मान मिळवून दिला आणि आज ओबीसी रस्त्यावर येतो. नाही तर एक काळ असा होता की ओबीसी घरातून बाहेर सुद्धा पडत नव्हता. ओबीसीला न्याय हक्क जर मिळवून द्यायचा असेल तर फक्त हाके सरच मिळवून देऊ शकतात. माझा दुसरा एक प्रश्न आहे तुम्हाला. आता लक्ष्मण हाकेंची जी उमेदवारी आहे त्या बाबतीत जी मागणी तुम्ही केली त्या बाबतीत लक्ष्मण हाकेंसोबत काय बोलणार आहात? नाही, सरांसोबत तो बोलणं काही झालेलं नाही. तर आता सरांसोबत त्याच्याबद्दल आम्ही बोलूया. सरांसोबत अजून तर काही चर्चा झाली नाही, पण याच्यातून मागणी आम्ही एक कार्यकर्ता म्हणून करतो आहे. कार्यकर्ता म्हणून काय करतो आहे, कारण की मागच्या विधानसभेला जो मताचा फरक झाला, जो मताचा टक्का वाढला ओबीसीचा, याला कारणीभूत कोण आहेत? आदरणीय प्राध्यापक हाके सर. हाके सर फिरले, जनजागृती केली, लोकाला एक म्हणजे प्रवाहामध्ये आणलं. आणि भाजपा सरकार सांगतेच की ओबीसी हा भाजपचा DNA आहे. मग ओबीसी तुम्ही भाजपचा DNA मानता तर आदरणीय हाके सर त्याच ओबीसीचं काम करतात ना. आणि एक
अत्यंत हुशार असा माणूस, एकदम चळवळीत काम करणारा, गोरगरिबाची जाणीव असणारा, सर्वसामान्य ओबीसी समाजाला सोबत घेऊन चालणारा, 18 पगड समाजावर जर अन्याय झाला तर त्याची भाषा बोलणारा माणूस हा जर सभागृहात गेला तर नक्कीच ओबीसीला याचा आनंदच आहे ना. आणि नक्कीच याचा विचार मला वाटते महायुती पक्ष नक्की त्या ठिकाणी करेल. तुम्ही आता म्हणलात मतदानाचा जो टक्का वाढला तो लक्ष्मण हाकेंमुळे वाढला, परंतु मनोज जरांगे पाटलांनी 2-3 दिवसाखालीचे वक्तव्य केलेलं आहे की भारतीय जनता पार्टीला सत्तेत बसवणारा एकमेव समाज मराठा समाज आहे. मग भारतीय जनता पार्टी मागील जो समाज आहे तो हाकेंना उमेदवारी दिल्यानंतर त्याच्या मागचा कुठंतरी परिणाम होईल का? नाही, आता कोण काय म्हणल्याच्या जाण्यापेक्षा हे स्वतः जे महायुती सरकार आहे त्यांनी सांगितलं आहे, आमचं सरकार हे फक्त ओबीसी याच्यामुळेच आलेलं आहे. आता बाकी प्रत्येक मतदारसंघाचा विषय वेगळा असतो, प्रत्येक मतदारसंघामध्ये मतदानाचा कोल वेगळा असतो. पण आत्तापर्यंतचा इतिहास आहे की ओबीसी समाज हा भाजपाच्या पाठीमागे उभा आहे, भाजपाच्या शिवसेनेच्या पाठीमागे उभा आहे. आणि त्याच समाजाचं नेतृत्व आदरणीय हाकेसर करतात. म्हणून आम्ही जी मागणी करतो ही मागण्यासाठीच करतो की अभ्यास व्यक्तिमत्व आहे आणि त्या व्यक्तिमत्वाला संधी दिली तर त्या सभागृहामध्ये नक्कीच ओबीसीचा आवाज म्हणून त्या ठिकाणी हाकेसर काम करतील असं आम्हाला त्या ठिकाणी वाटतं. नक्कीच मंडळी, आपण ज्यांच्या संवाद साधला ते ओबीसी बांधव होते, त्याचबरोबर संघर्ष समितीचे काही पदाधिकारी होते. या ठिकाणी त्यांची मागणी आहे की लक्ष्मण हाकेसर यांना राज्यसभेवरील उमेदवारी ही भारतीय जनता पार्टीकडून देण्यात यावी आणि त्यानंतर ते ओबीसीसाठी लढणार आहेत. त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचा जो बोललं जातं की DNA ओबीसी आहे, हाच DNA ओबीसी असेल तर लक्ष्मण हाके यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात यावी अशी देखील मागणी या ठिकाणी करण्यात आलेली.